तर एनडीए मध्ये येण्याआधी विलीनीकरण करा, एनसीपीला भाजपची सूचना असल्याचं सूत्र सांगत आहेत। आधी दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र यावं आणि नंतर एनडीए मध्ये या असं सूत्र सांगतायत। विलीनीकरण झाल्यास दोन्ही गटाला केंद्रामध्ये एक मंत्रीपद मिळेल असंही सूत्रांकडून कळतंय। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराआधी शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। आता त्या दृष्टीने मोठ्या हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। परंतु एनडीएत जाण्याआधी भाजपने शरद पवारांच्या राष्ट्रवादी समोर मोठ्या अटी ठेवल्या आहेत। एनडीएत येण्याआधी दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण करा अशा थेट सूचना भाजपने दिल्याचं सूत्रांकडून कळतंय। याआधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 10 पैकी 9 आमदारांनीही जयंत पाटलांकडे एनडीएत जाण्याची इच्छा बोलून दाखवली होती। राष्ट्रवादी एनडीएत आल्यानंतर राज्यातील अर्थमंत्रीपद जयंत पाटलांना मिळणार अशाही चर्चा आहेत। त्याबाबतीत चर्चेसाठी जयंत पाटलांनी आधी मुख्यमंत्री फडणवीस आणि काल शिंदेंची भेट घेतल्याचा दावा काही राजकीय मंडळी खासगीत करत आहेत। राष्ट्रवादीचे बडे नेते हे सर्व दावे माध्यमांसमोर फेटाळत असले तरी पडद्यामागे मोठ्या घडामोडी सुरू असल्याचं आता लपून राहिलेलं नाही। त्याआधीच भाजपने पवारांच्या राष्ट्रवादीसमोर काही अटी ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली। आधी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं, मग एनडीएमध्ये सामील व्हावं। विलीनीकरण झाल्यावर दोन्ही पक्षाला केंद्रात प्रत्येकी एक मंत्रीपद मिळण्याची शक्यता। शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपतही सामील होऊ शकणार नाही। मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पवारांची राष्ट्रवादी पाठिंबा देण्याची शक्यता असताना महत्त्वाच्या सूचना। भाजपच्या सूचनांमुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाने जोर धरल्याची माहिती। भाजपच्या सूचनेनंतर सुनेत्रा पवार अस्वस्थ असल्याचीही माहिती आहे। भाजपच्या सूचनांमुळे सुनेत्रा पवार चांगल्याच नाराज झाल्यात। परंतु दिल्लीतील भाजप वरिष्ठांच्या सूचनांचं दोन्ही राष्ट्रवादीला पालन करावंच लागेल असंही सूत्रांकडून कळतंय। 2019च्या सत्ता स्थापनेनंतर राज्यात राजकीय भूकंपाची मालिका सुरू आहे। आता राष्ट्रवादीला भाजपकडून देण्यात आलेल्या सूचनांमुळे पुन्हा एकदा राजकीय भूकंपाचे संकेत मिळतात। 2019 पासून भाजपच्या विरोधात असलेल्या पवारांच्या राष्ट्रवादीकडून आता थेट एनडीएच्या जोडीला सत्तेत जाऊन बसण्याचे संकेत मिळत आहेत। त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या वादळी चर्चा रंगत आहे।